ट्रान्सफॉर्मर जो वरती 200 ते 250 लोक डे नाईट काम करतात आणि असं फक्त एक युनिट नाही आहे तर 200-300 असे पर युनिटमध्ये काम करणारे लोक आहेत आणि असे 40 ते 50 युनिट आहेत। समजा झाला असं तर 200 ते 300 लोक एकाच वेळेला मृत्यू पावतील। नमस्कार। वसई विरारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आणि अनधिकृत इंडस्ट्रीजचा मुद्दा इतका वाढलेला आहे की त्यामध्ये आता नवनवीन विषय समोर येत आहेत। गेल्या वर्षीमध्ये जे परिवर्तन झालं त्याच्यामध्ये आपण पाहतोय की भाजप आता वसई विरारमध्ये छाती ठोकून कामाला लागलेली आहे। याच्यामध्ये भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ता देखील कामाला लागले आहेत आणि अनधिकृत इंडस्ट्रीजचा जो मुद्दा आहे त्यावर आता भाजप पदाधिकारी हे पेटून उठलेले आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की वसई विरारच्या नालासोपारा परिसरामध्ये एका 6 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। ट्रान्सफॉर्मरमुळे ब्लास्ट झाला, त्याच्यामध्ये 3 जण जखमी भाजले आणि एक बिचारी मुलगी होती तिचा मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेनंतर आता पेल्हारच्या सागर इंडस्ट्रीजमध्ये एक अशी घटना समोर आली आहे ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीजच्या आतमध्ये जे आहे ते ट्रान्सफॉर्मर आहे, हा रोहित्र जे आहे ते आतमध्ये आहे आणि त्याच्यावरती 200 ते 300 लोक डे अँड नाईट काम करत आहेत। दिवस रात्र इंडस्ट्री सुरू आहे आणि ही अनधिकृत इंडस्ट्री आहे, ह्याला कोणती परवानगी नाही आणि त्याच्यामुळे जे आहे ते MSCBचा घोटाळा देखील पाहायला मिळतो। कशा प्रकारे ट्रान्सफॉर्मर हा लपून छपून आतमध्ये बसवण्यात आला आहे। जर कोणती मोठी दुर्घटना घडते तर एकत्रित 200हून अधिक लोकांचा जीव जाऊ शकतो अशी घटना आहे आणि हा संपूर्ण प्रकार ज्यांनी उघडकीस केला आहे ते भाजपचे पदाधिकारी आहेत राहुल सिंघी। आपण त्यांना विचारूया संपूर्ण मुद्दा काय आहे, कशा प्रकारे त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि संपूर्ण मुद्द्यामध्ये आता आयुक्तांचं यावर काय म्हणणं आहे। सर नमस्कार, काय सांगाल संपूर्ण मुद्द्यामध्ये काय निदर्शनास तुमच्या आलं आहे, तुम्ही काय निदर्शन आणलं आहे? वसई विरार महापालिकेचा क्षेत्रात प्रभाग पेल्हार आहे हायवेला, तिथे सागर इंडस्ट्रियल इस्टेट आहे। ग्राउंड प्लस 2ची ती इंडस्ट्रियल युनिट आहे, त्यात असे 40-50 युनिट आहेत। पण एका युनिटमध्ये त्या बिल्डिंगचा खाली इंडस्ट्रीचा ग्राउंड फ्लोअरच्या गाल्यामध्ये 22,000 इलेक्ट्रिसिटी सप्लाय होईल एवढं हेवी इलेक्ट्रिसिटी सप्लायचा व्होल्टेजचा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो गाल्याचा खाली आहे आणि जस्ट त्या ट्रान्सफॉर्मरच्या वरती 200 ते 250 लोक डे नाईट काम करतात आणि असं फक्त एक युनिट नाही आहे तर 200-300 असे पर युनिटमध्ये काम करणारे लोक आहेत आणि असे 40 ते 50 युनिट आहेत। समजा जशी आपण जी घटना घडली इकडे सोपारा गावात तशी घटना दुर्दैवाने घटू नये, पण समजा झाला असं तर 200 ते 300 लोक एकाच वेळेला मृत्यू पावतील। MSCB आणि सर महानगरपालिका 2 मोठे मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत, तर तुम्ही कोणाकोणाला पत्रावर केलं आणि काय निदर्शनास आलं? MSCBला पत्र दिलेलं आहे, वसई विरार महापालिकेला आम्ही पत्र दिलेलं आहे, आयुक्तांशी माझा या विषयावर बोलणं झालेलं आहे। आयुक्तांनी मला कन्फर्म केलं आहे की ती इंडस्ट्री तोडली जाईल आणि MSCBने कन्फर्म केलं आहे की तो ट्रान्सफॉर्मर काढणार आम्ही। जर नाहीच करत तर पुढचं पाऊल काय असेल? कायदेशीरने जे जबाबदार अधिकारी असतील त्यांना आम्ही सस्पेंड करायला लावू आम्ही आणि याला कारणीभूत हे वसई विरार महापालिकेचे भ्रष्ट आणि निर्लज्ज अधिकारी आहेत। निर्लज्ज यासाठी सांगतो आहे की आता एवढं जीव जातो आहे तरी या निर्लज्जांना जाग येत नाही आणि भ्रष्टाचार यामुळे सांगतो आहे की हे भ्रष्टाचारी आहेत ना म्हणून इर्शाद खान, शहजाद खान, रफिक पठाण असे अनेक भूमाफियांना कित्येक वर्षापासून ना असे इल्लिगल गाल्याचे बांधकाम करून लोकांचा जीव घेत आहेत। आता ही जी इंडस्ट्री आहे त्याच्यावर काही गुन्हा वगैरे दाखल करायचा प्रोसिजर सुरू केली आहे महानगरपालिकेने? यांना मी पत्र दिल्यानंतर या लोकांनी नोटीस बजावली आहे तिकडे, हे DPL फॉलो करतायत। पण ठीक आहे, DPL जरी फॉलो करतायत तेव्हा हाच कायदा होता जेव्हा तो गाले हे बांधत होते, तेव्हा तुम्ही कायद्यानुसार ते गाले का बांधायला दिले, गाले का तोडले नाही, कुठल्या कायद्यात असं आहे की इलिगल बांधकाम करायचं? तर ते आता DPL फॉलो करून गुन्हा दाखल करतील याचं मला अशोर्ड केलं आहे। नाही केला तर आपण कसं करून घ्यायचं हे बरोबर दाखवतो मी यांना आता, आणि समजा नाही केलं तर यांना घरी बसवल्याशिवाय मी राहणार नाही। धन्यवाद सर। या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की ही इंडस्ट्री जी आहे ही पेल्हार परिसरामध्ये आहे। पेल्हार हा महामार्गावरचा भाग आहे। पेल्हार परिसरामध्ये महामार्गावर अनधिकृत इंडस्ट्रीजचं इतकं मोठं जाळं पसरलं आहे की ह्यासाठी आता भाजप जेव्हा सत्ता आली तेव्हा मोठा मुद्दा आणि मोठं चॅलेंज होतं भाजपसमोर, कारण कुठेतरी वसई विरार शहराला सुधारायचं आहे तर सर्वात प्रथम हे अनधिकृत इंडस्ट्रीज ह्या ठिकाणाहून काढावे लागणार। परंतु अनेक वर्षांपासून हे इंडस्ट्रीज आहेत, त्यामुळे कुठे जसे जसे मुद्दे बाहेर येणार तसे आता अधिकारी असू दे किंवा महानगरपालिका असू दे, महावितरण अधिकारी असू दे, सगळे आता कामाला लागणार आहेत। पाहण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे आहे या इंडस्ट्रीच्या मालकावर कारवाई होते का, तसंच हे ट्रान्सफॉर्मरचा मुद्दा थांबतो का, कारण 200 ते 300हून अधिक नागरिकांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे। पाहण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं। धन्यवाद।